परभणी नगर निगम को जल्द मिलेंगे जीएसटी के 80 करोड़ रुपए, विधायक राहुल पाटिल। महाराष्ट्र के परभणी में विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने कहा कि परभणी महानगर पालिका को जल्द ही जीएसटी के 80 करोड़ रुपए प्राप्त होंगे, जिससे शहर के विकास कार्यों को गति मिलेगी। गुरुवार को विभिन्न समितियों के सभापतियों के पदभार ग्रहण समारोह में विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने कहा कि शहर के सर्वांगीण विकास के लिए नई योजनाएं लागू की जाएंगी और सभी को विश्वास में लेकर विकास कार्य किए जाएंगे। इस अवसर पर राजेश रणखांबे, अश्विनी जाधव, अबोली कांबड़े, रुखसाना बेगम, शुभांगी पाष्टे, शमशाद बेगम और खान मुसद्दिक खान सहित विभिन्न समितियों के सभापतियों ने पदभार ग्रहण किया। कार्यक्रम में महापौर सैयद इकबाल, आयुक्त नितिन नार्वेकर, डॉक्टर विवेक नाबदर, सिद्धार्थ हत्ती अंबीरे सहित कई जनप्रतिनिधि और अधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम की शुरुआत में महापौर द्वारा विधायक डॉक्टर राहुल पाटिल का सत्कार किया गया। वहीं आयुक्त नितिन नार्वेकर ने सभी नवनियुक्त सभापतियों को शुभकामनाएं दी। परभणी से संवाददाता रमेश मूलगीर की रिपोर्ट। महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, त्यानंतर आता सर्व प्रभागातील सभापतींची निवड झालेली आहे। अतिशय हर्षोल्लासामध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे। निश्चितच परभणी शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वांनी मिळून एक चांगली ताकद या परभणीमध्ये निर्माण करावी आणि या माध्यमातून चांगली लोकांची सेवा व्हावी। आता संपूर्ण कोरम ज्याला म्हणलं जातं आहे ते फुलफिल झालेला आहे आणि यानंतरचा काळ हा विकासाचा असेल। चांगल्या नवीन योजना या शहरात आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी सभापती असतील, विरोधी पक्षनेता रद्द राहिले जातो, सगळ्यांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या प्रमाणे चालवला जाईल। सर, जीएसटीचा टॅक्सबद्दल जो महाशासनाच्या वतीनं आपण म्हणला होता ते आणण्यासाठी जो प्रयत्न आपल्या वतीने आणि एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून कसं राहील महापालिका? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटीच्या संदर्भामध्ये मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि राज्याच्या नगरविकास मंत्री मिसाळ मॅडम यांनी उत्तर दिलं आहे की जे आपलं जीएसटीचं काही मागचं पेंडिंग आहे, मला वाटतं 73 कोटीपेक्षा जास्त असेल, 80 कोटीपर्यंत आहे, ती फाईल आता कॅबिनेटला मूव्ह झालेली आहे। फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल जाऊन आलेली आहे आणि कोणत्याही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये ती फाईल पुटअप होईल आणि परभणीचे जे हक्काचे पैसे जवळपास 80 कोटी रुपये ते परभणीला निश्चित मिळतील।